जीवन सुंदर आहे, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी जगायला शिका. नमस्कार मित्रांनो. जीवन सुंदर आहे, पण ही सुंदरता दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसते. ती अनुभवण्यासाठी असते, ती जगण्यासाठी असते, ती स्वतःसाठी असते. आजच्या जगात आपण इतके बाहेरच्या लोकांच्या मतांमध्ये, त्यांच्या अपेक्षांमध्ये, त्यांच्या कौतुकामध्ये अडकून गेलो आहोत की आपण स्वतःसाठी जगायचं विसरतो आहोत. आपण काय घालतो, काय खातो, कुठे फिरतो, काय पोस्ट करतो, सगळं काही आपण इतरांना दाखवण्यासाठी करतो. पण एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारून बघा, तुम्ही खरंच आनंदी आहात का, की फक्त आनंदी असल्याचं दाखवत आहात? कारण खरा आनंद हा सोशल मीडियावरच्या लाईक्समध्ये नसतो, तो लोकांच्या कौतुकात नसतो, तो आपल्या मनाच्या शांततेमध्ये असतो. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांत बसू शकता, स्वतःच्या विचारांमध्ये हरवू शकता, स्वतःला समजून घेऊ शकता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करता. आपण आयुष्यभर दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी धावत राहतो. कोणी आपल्याबद्दल काय म्हणेल, कोणी आपल्याला कमी लेखेल का, कोणी आपल्यावर टीका करेल का, या सगळ्या भीतीमुळे आपण स्वतःला बदलत राहतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही कितीही बदललात तरी प्रत्येकाला खुश करू शकत नाही. म्हणूनच स्वतःला खुश करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जे आहात ते स्वीकारा. तुमच्या कमतरता, तुमच्या चुका, तुमच्या भावना सगळं स्वीकारा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकाराल, त्या दिवशी तुम्हाला बाहेरच्या जगाचं काहीही फरक पडणार नाही. जीवन खूप छोटं आहे आणि हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. मग का आपण ते दुसऱ्यांसाठी वाया घालवतोय? का आपण आपल्या स्वप्नांना दाबतोय फक्त लोक काय म्हणतील या भीतीने? तुम्हाला जे करायचं आहे, ते बनायचं आहे, जिथे जायचं आहे ते करा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचं आहे. दुसऱ्यांच्या मतांवर तुमचं आयुष्य ठरवणं ही सर्वात मोठी चूक आहे. लोक आज आहेत, उद्या नाहीत, पण तुमचं आयुष्य कायम तुमच्यासोबत आहे. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. उलट जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही इतरांनाही खऱ्या अर्थाने प्रेम करू शकता. कारण रिकाम्या मनाने कोणीही दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही. आधी स्वतःला भरून घ्या, स्वतःला आनंदी ठेवा आणि मग तो आनंद इतरांमध्ये वाटा. पण स्वतःचा आनंद गमावून दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. आजकाल लोकांना दाखवण्यासाठी आपण किती गोष्टी करतो. महागडे कपडे, महागड्या ठिकाणी फिरणं, फोटो काढणं. पण त्या क्षणाचा आनंद आपण घेतो का? की फक्त तो क्षण कॅमेरात कैद करण्यात व्यस्त असतो? जीवन हे अनुभवण्यासाठी आहे, ते फक्त दाखवण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण मनापासून जगता, तेव्हा त्या क्षणाची किंमत वाढते आणि हेच खरं सुख आहे. कधी कधी एकटं राहणंही गरजेचं आहे. कारण त्या एकांतात तुम्ही स्वतःला भेटता, तुम्ही तुमच्या भावना समजून घेता, तुमच्या चुका ओळखता आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करता. पण आपण एकटेपणाला घाबरतो कारण आपल्याला स्वतःला सामोरं जायचं नसतं. पण लक्षात ठेवा, जो स्वतःला समजतो तोच जगाला समजू शकतो. लोक काय म्हणतील याचा विचार करणं बंद करा. कारण लोकांचं कामच आहे बोलणं. तुम्ही चांगलं केलं तरी ते बोलतील आणि वाईट केलं तरी ते बोलतील. मग का त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य बदलायचं? तुमचं मन जे सांगतं ते करा. तुमचं हृदय जे मान्य करतं ते करा. कारण शेवटी तुम्हालाच तुमच्या निर्णयासोबत जगायचं आहे. स्वतःसाठी जगायला शिका म्हणजे स्वतःला वेळ द्या. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करा, तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्हाला कोणाच्या मान्यतेची गरज राहत नाही. जीवन सुंदर आहे, पण ही सुंदरता तुम्हीच अनुभवू शकता. दुसऱ्यांना दाखवून नाही तर स्वतःसाठी जगून. त्यामुळे आजपासून एक निर्णय घ्या, मी माझं आयुष्य दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी जगेन. मी माझ्या आनंदाला प्राधान्य देईन, मी माझ्या स्वप्नांसाठी लढेन आणि मी स्वतःवर प्रेम करेन. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते सुंदर बनवण्याची ताकदही तुमच्यातच आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.